जोपर्यंत त्या गोष्टीचं क्लिअरिफिकेशन होत नाही तोपर्यंत तुम्ही फक्त ते क्लिअरिफिकेशन देणं काम कोणाचं आहे? ते अधिकारी आहेत मग ते देतील ना सर. तुम्ही काय करताय मध्ये? अहो, पण तोपर्यंत तुम्ही करू नका ना असं माझं म्हणणं आहे ना. तुमचा चुकीचा संबंध येत नाही ना message द्या सर. काहीतरी चुकीचं माझं message काहीच नाही झालंय संबंध. चुकीचं ना. ह्या गोष्टीशी माझा मग काहीही नाही संबंध संबंध तुम्ही नाहीये. साईडला व्हा ना सर. मी फक्त अधिकाऱ्यांनी इन्फॉर्मेशन मागितली ऐका ना होती सर, म्हणून मी तुमचा संबंध नाही आहे ना, मग तुम्ही साईडला थांबा. फेक मतदान झालंय. विनंती करतो तुम्हाला मी. पोलीस काढून तुम्ही साईडला थांबा. बरोबर. पाटील सर ऐका ना. आम्ही अडवलेलं नाही तुम्हाला. तुमच्या साईडला डोक्यात थांबायचं हे नाही. तुम्हाला काय वाटतं मी अडवतोय? मला अडवायचा काय संबंध आहे तुम्हाला? पाटील सर माझं ऐका म्हणणं ना. एवढं आहे तुमचा संबंध नाहीये ना, तुम्ही साईडला थांबा ना प्लीज. विनंती करू तुम्ही तुमच्यावरती. आमच्यावरती सर साईड करू नका. आम्ही सर तिथं घटना झालेली आहे. ऐका ना. जरा थांबा. तिथं घटना झाली आहे ना, आम्ही तिथं करतोय ना. आता यांचं नाव काय इथं बघा. सुजाता गौतम गायकवाड. एक मिनिट ऐकून घ्या. एक मिनिट. सुजाता गौतम गायकवाड बरोबर. हे कुठे गेले? आपले सम्राट अशोक केंद्र आहे त्यांचं मतदान केंद्र. खोली क्रमांक 6 मध्ये गेले ते बरोबर. खोली क्रमांक 6 मध्ये गेलेला असताना त्यांना एक गोष्ट कळाली की तिथं यांच्या नावाने कुणीतरी मतदान करून गेलेलं आहे बरोबर. आता तिथं मोहन केशव आरशे हे सर काय म्हणले की हे मतदान झालेलं आहे तुमचं बरोबर. त्याच्यावरती त्यांनी ऑब्झर्वेशन घेतलं. आता त्यांचं त्यांनी मतदान केलेलंच नाही. याच्यामध्ये चुकी कोणाची आहे? जे संबंधित ऐकून घ्या. जे संबंधित तिथं जे होते त्याची चुकी आहे की जो अगोदरचा माणूस कोणी केलेला आहे त्याचं व्हेरिफिकेशन नीट झालेलं नाहीये बरोबर. त्याचं सीसीटीव्ही कॅमेरा आला पाहिजे. त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. आणि जे कुणी फेक मतदान केलेलं आहे त्यांचा चेहरा हा समोर आला पाहिजे. याच्यासाठी आम्हाला व्हिडिओ करणं गरजेचं आहे. ऑब्विसली तुम्ही करू बरोबर शकता. का नाही? मला तेच नाही म्हणायचं. मला आता ऐका ना. एक मिनिट ऐका. त्यांना एक मिनिट विचारतो. तुम्ही आतमध्ये गेले होते. एक मिनिट. तुम्ही आतमध्ये गेले होते तेव्हा तुम्हाला रेश मारली. त्यांनी ऑलरेडी रेस मारली होती. म्हणजे काय तुमचं मतदान झालेलं आहे बरोबर. ताई, तुम्ही बाहेर आला. ऐकून घ्या ना. एक मिनिट सर. एक ताई, मिनिट तुम्ही बाहेर आला. आम्हाला कंप्लीट बोलून द्या. 2 मिनिटं थांबा ना. आमचं बोलून झालं ना मग तुम्ही बोला ना. एक मिनिट ऐकून घ्या. तुम्ही दडपशाही नका करू सर. मी दडपतो. मला काय मतदार करायचंय आहेत आता? हे सगळे जण आहेत ना हे मतदार आहेत. माझं काय म्हणणं आहे जर फेक मतदान होत असेल ते जगभर कळलं पाहिजे. आपल्या पुणे शहरात कळलं महाराष्ट्राला कळलं पाहिजे. तुम्ही म्हणू नका यातून चांगला मेसेज जाईल किंवा वाईट मेसेज जाईल. यांच्या नावाने मतदान झालेलं आहे बरोबर. तर आम्हाला त्याच्यावरती आवाज उठवणं गरजेचं आहे. ताई, मला सांगा तुम्ही बाहेर आला कुठे थांबला? माझ्याजवळ थांबला होता. तुम्ही सत्ता म्हणून कोणतरी आहे, त्यांना तुम्हाला मी भेट घालून दिली. तुम्हाला भेट घालून दिली. त्याच्यानंतर आम्ही तुम्ही 3 ठिकाणी चेक केलं. 3 ठिकाणी नाही तुमचं नाव चेक करायला गेलं ना खाली. ते नाव चेक केलं. तुम्ही काय म्हटला की माझं असं झालंय ते आत्ताच नाही झालेलं याच्या अगोदर पण झालं. पण त्यावेळेस तुमचे नातेवाईक पण 2 आलेले. नाही नातेवाईक नाही शेजारी. ते कोणते शेजारचे होते. बरं ते असेल. हा ते पण आले होते. यांना मी काय सांगितलं की तुम्ही एक काम करा. इथं जे अधिकारी असतात मतदानाच्या अनुषंगाने त्या अधिकाऱ्यांना भेटा. त्यांना सांगा की माझं नाव असं आहे आणि माझं नाव असं आहे आणि माझ्या नावाच्या अनुषंगाने असं घटना घडलेली आहे आणि संबंधित कुणाच्या असेल ते कानावर आला. ते बोलतो सर. तुम्ही बोलले ना तर सेम ऍज इट इज होणार आहे बरोबर का नाही? पण ही जी घटना यांच्यासोबत झालेली आहे त्यांच्या नावाने टिकमार केलेली म्हणजे काय की क्राईम झालेलं आहे. ऑब्व्हियसली जर क्राईम झालेला आहे तर तो कुणी केलाय हे कळणं गरजेचं आहे. कळणं गरजेचं आहे का नाही? त्याच्यावरती ऐकून ठीक आहे. त्याच्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे का नाही? त्या माणसाला ज्यांनी कुणी पाठवलं असेल त्याचा मास्टर माइंड कोण आहे? थांबा एक मिनिट. त्याचा मास्टर माइंड कोण आहे हे कळणं गरजेचं आहे का नाही? बरोबर का नाही? आता मतदान करणं हा सगळ्या माणसांचा अधिकार आहे बरोबर. त्यांच्या नावाने कोणीतरी मतदान करत असेल हे फेकच मतदान झालं का नाही? बरोबर का नाही? आता ते व्हेरिफिकेशन करणारे आहेत फेकच आहे सर. कशामध्ये तुम्ही समर्थन करताय का त्याचं? नाही समर्थनाचा विषय नाहीये. मी याच्यात काहीच बोलू शकत नाही. माझं म्हणणं काय होतं की त्यांना जे तुम्ही त्याची प्रोसेस करता त्या प्रोसेसची सुरुवात तुम्ही त्यांना करा. पुढची प्रोसेस काय विचार ना. तुला माहिती आहे का ते काय म्हणतायत की आम्ही आहे ना जरी मतदान झालेलं असेल बरोबर लेख आलती तर मला मुलगी लेख आधार कार्ड असतं. पुढची प्रोसेस काय विचार ना. तर एक 2 मिनिटांचे फोटो 2 मिनिटात कॉल करतो. सगळ्यांचे फोटो सेम नसतो. सगळ्यांचे नाव सेम नसतं. गायकवाड राहू दे. हेच यांचं किती आहे ना त्याच्यामध्ये